थोडं जवळ ये ना. इथं जमलेले सर्व हिंगणगाव, तरडगाव, कांदळगाव मधील संपादित असे झालेले सर्व शेतकरी आज ह्या सरकारने शेतकऱ्यांची वहिवाट असलेली जमीन, पूर्वजे आई वडिलाची आजोबाची असलेली वहिवाटी जमीन ह्या धरणासाठी संपादित केलेली कवडीमोलच्या किमतीने ही जमीन आहे ना, त्यावेळेस ह्या आमच्या पूर्वजांनी मोठ्या मनाने दिलेली होती. त्यातून आज आम्हाला उठवण्याचा ह्या शासनाने प्रयत्न ह्यांचा चालू आहे आणि दंडुकीच्या शाहीनं ह्यांचा आज प्रयत्न चालू आहे की बाबा ह्याचं नोटीस नाही, आम्हाला कुठली ह्याची कल्पना नाही, काय नाही. रात्री ह्यांना आम्हाला 12 वाजता ह्यांना नोटीस दिलं आणि उद्याच्याला तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये आम्हाला मोजणी करायची, तर तुम्ही उद्याच्याला कुठल्या गोष्टीचा अडथळा आणू नका, अशी ह्यांना 12 आणि 1 वाजता तर संध्याकाळी तर नोटीस देत असतील. तर ही सरकार आहे का, इंग्रज आहे का, ती पाकिस्तानवरून आलेली ही अशी अवलाद आहे असं आता आम्हाला वाटायला लागलंय. इतकं ह्या सरकारचा इतका निषेध करावा वाटतंय की ह्यांना आम्हाला शेतकऱ्याला कुठल्याही गोष्टीत न विचारात घेता ही आज आम्हाला शेतकऱ्यांना भूमिहीन करायचा ह्यांचा आज ही प्रयत्न चालू आहे. पण ही आम्ही शेतकरी आज आमची ही पूर्वजित म्हणजे बाबा ह्याच्यावर आमची रोजीरोटीचा विषय आहे, ही आज आमच्याकडून जर काढून घेतली तर आज उपासमारीची आमच्या वेळ येणार आहे. काही जरी झालं तरी आम्ही आमची जागा आमची जमीन सोडणार नाही. मग ह्यातमध्ये तपास जरी झाला, आमचं ह्याला आतमध्ये आमचं बलिदान जरी झालं, शहीद जरी झालो, तरी आम्ही हटणार नाही. मग काय असेल ते होऊ द्या, त्यांना आम्हाला जीव मारावं आणि जमीन त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यावी, आम्ही त्यांना द्यायला तयार आहे. पण मिळू तरी आम्ही आज हटणार नाही, अशी आमची शेतकऱ्याची आज आमची भूमिका आहे. आज या ठिकाणी उजनी धरणग्रस्त शेतकरी हे एकवटलेले आज आपण सगळे बघत आहोत. या ठिकाणी सरकारने JW ग्लोबल ग्रुपला या ठिकाणची अतिरिक्त संपादित जमीन त्या ठिकाणी त्यांना कराराने देण्याचा निर्णय या ठिकाणी त्यांचा झालेला आहे. परंतु हा करार करत असताना मूळ शेतकऱ्यांना यामध्ये विचारात घेतलं गेलेलं नाही. त्या ठिकाणी जो शेतकरी आहे हा जो शेतकरी आहे हा मूळ शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांनी त्यावेळेस उजनी धरणाची निर्मिती होती म्हणून आज आपल्या महाराष्ट्राचं भलं होईल या धरणामुळे म्हणून कुणाला 500 कुणाला 600 असे या दराने त्यांना त्यावेळेस पैसे मिळाले. आणि त्यानंतर शासनाची परिपत्रक आहेत की उजनी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राहिलेल्या जमिनी यांना देण्याबाबतचा निर्णय त्या ठिकाणी त्यांचाच झालेला आहे. परंतु आज शेतकऱ्यांना विचारात न घेता आज आपण बघत असाल या ठिकाणी पोलीस फौजफाटा इतका मोठा वापरून या शेतकऱ्यांना या ठिकाणी दबवून या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न हे सरकार करताना आपल्याला दिसतंय. माझं एवढंच म्हणणं होतं या ठिकाणी की आमची एवढीच इच्छा होती की आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यावर अन्याय करण्यापेक्षा शेतकऱ्यांसोबत मंत्री महोदयांनी चर्चेला यावं, शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा करावी, तुमचं काय म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे हे समजून घ्यावं, शेतकऱ्यांवरती अन्याय करू नये एवढीच आमची मागणी असताना देखील आजपर्यंत शेतकऱ्यांना कुणी बोलवलं नाही. आज रात्री 12-1 वाजता पोलीस प्रशासनाचा वापर करून या मंत्री महोदयांनी रात्री शेतकऱ्यांना झोपेतून उठवून नोटिसा दिल्या. आज लगेच त्या ठिकाणी साधारणतः 150-200 पोलिसांचा ताफा घेऊन या शेतकऱ्यांवरती दबाव टाकून या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न. आज या शेतकऱ्यांकडे या जर जमिनी गेल्या तर त्यांना राहायला जागा नाही, त्यांच्या घरातली कुटुंब जगवायला त्यांच्याकडे काही साधन नाही. म्हणून आमची एवढीच मागणी होती सरकारकडे की आपण एवढा कठोर निर्णय घेण्यापेक्षा आज एवढे मला वाटतं त्यांनी आम्हाला कळवलंय काही 300-350 नोकऱ्या त्या प्रोजेक्टच्या दरम्यान इथं निर्माण होणार आहेत. पण हजारो लेकरं बाळा या ठिकाणी उपाशी मरणार आहेत. म्हणून ही मूळ मालक जी आहेत या मूळ मालकांना त्या जमिनी आज जरी दुसरी कंपनी जरी त्यांना काही पैसे देणार असेल, आज आम्ही शेतकरी सुद्धा म्हणतोय की जो काही करार आहे सरकारचा किंवा जे काही एकरी त्यांना द्यावं लागतंय ते आम्ही सुद्धा द्यायला तयार आहे ना. मग तुम्ही जर का एवढं सगळं असताना शेतकऱ्यांवर जर अन्याय करत असाल, शेतकरी आज म्हणतोय की त्याचा काही जी काही दाम असेल ती द्यायला आम्ही तयार आहे, तरी सरकार या शेतकऱ्यांशी चर्चा करायला आज तयार नाही आणि विनाकारण शेतकऱ्यांच्या घरावर नांगूर फिरवायचं काम आजच्या दिवशी या ठिकाणी व्हायला लागलंय. आज आणि उद्या आणि परवा 3 दिवसाचा पोलीस बंदोबस्त या उजनी धरणाच्या प्रशासनाने घेतलेला आहे आणि या ठिकाणी आमचा कुठल्याही
पोलीस असू द्या किंवा तहसील असू द्या, यांच्यावरती आमचा कुठलाही रोष नाही. त्या लोकांना शासनामार्फत ते आमच्यावरती सोडलं जातंय. पोलीस बांधवांना आमची एवढीच विनंती राहील की याच्यामध्ये आमची मागणी जी आहे ती सरकार सोबत आमची बैठक होणं आवश्यक आहे आणि सरकार सोबत या शेतकऱ्यांना चर्चा करू द्या. या शेतकऱ्यांना काय त्यांचं म्हणणं आहे ते मांडू द्या. विनाकारण शेतकऱ्यांवरती दबाव टाकू नये कोणी. आणि ह्याच्यामध्ये आज प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की उद्या मी असाही मरणार आहे तसाही मरणार आहे, ही जमीन आम्ही कुणाला देणार नाही. ही भूमिका आज ठामपणाने सगळ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळं आम्हाला होऊन काही करायचं नाही. प्रशासनाला आम्ही वारंवार विनंत्या करतोय की ही जमीन आहे ती आम्हाला या ठिकाणी तुम्ही जसं ज्या कंपन्यांसोबत करार करून द्यायला लागलाय तसंच या शेतकऱ्यांनी आम्ही बी आधी करार केलेला आहेत ना तुमच्या सोबत. आम्ही पण त्या कराराचे पैसे भरलेले आहेत. आज ती धरण पूर्ण झाल्यापासून आम्ही त्या जमिनी वाटतोय. त्या जमिनीत तुम्ही मोठे मोठे खड्डे पाडले होते, ते सगळे माती मुरुम उचलून तुम्ही धरणाला वापरला. त्या जमिनी आम्ही नीट केल्या. आम्ही नीट करून त्या जमिनीत खर्च करून आज आमची लेकरं बाळ त्याच्यावरती जगतायत आणि त्यातून आम्हाला तुम्ही हुसकावून बाहेर काढायचा प्रयत्न करताय. ही जर जमीन गेली तर आज आमच्या शेतकऱ्यापाशी एकालाही राहायला जागा नाही तर कुठलाही उपजीविकेचं त्याचं कुठलंही साधन त्याच्याजवळ नाही. त्यामुळे शासनाने याच्यामध्ये योग्य ती या सर्व संबंधित विभागाला सूचना कराव्या त्या. आणि त्या ठिकाणी आम्ही बघतोय की आम्ही कुणाकडे न्याय मागायला जातोय तर असं सांगितलं जातंय की वरिष्ठ पातळीवरून आमच्यावर दबाव आहे. आणि मग आम्ही जायचं कुणाकडे? मग ते इंग्रज सरकार बरं होतं म्हणावं लागेल आम्हाला. तुम्ही जर आम्हाला न्याय देत नाही, आम्हाला जर दाबून मारण्याचा प्रयत्न करत असाल तर हे कदापि शेतकरी या ठिकाणी सहन करणार नाहीत. आणि हे उद्रेकाचं लक्ष नाही. माझी काल पण या ठिकाणी पोलीस निरीक्षक नाळे साहेब आता इथं पोहोचलेत. तहसीलदार साहेबांसोबत सुद्धा माझी चर्चा झाली. तहसीलदार साहेबांनाही सांगितलं शेतकरी अतिशय संयमी आहे. फक्त शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या, काय चाललंय सांगा. कारण तुम्ही सरकारला जर का त्याचा कर पाहिजे किंवा पैसे त्यांना त्याच्यामधून कमवायचे त्यांचे जे आर आम्ही बघितलेत सगळे, आम्ही द्यायला तयार आहे ना तुम्हाला. तुम्ही आज आमच्या सोबत 11 महिन्याचा करार करत होता, पण आज ह्या कंपन्यांसोबत तुम्ही 49 वर्षाचा करार करताय. ही कसली पद्धत आहे? हाच 49 वर्षाचा करार तुम्ही आमच्या सोबत करा. आमच्या शेतकऱ्यांचं ह्या लेकरा बाळांचं चांगलं होईल. आणि आम्ही असं फुकट मागत नाही. जरी आम्ही तुम्हाला जमिनी आमच्या दिल्या तरी त्या जमिनी आज आम्ही वहिवाटतो 50 वर्षापासून. तुम्ही फक्त कागदावर मालक आहे, पण वहिवाट आमची 50 वर्षापासून सगळ्यांची त्या ठिकाणी. आमच्या 3-3, 4-4 पिढ्या त्या ठिकाणी येत्या. त्याच्यामुळं ह्या जमीन मोजणीला आज या ठिकाणच्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि प्रशासनाने त्याच्यामध्ये वरिष्ठ लेवलला चर्चा घडवून आणून या ठिकाणी आजचं जे मी काल पण पोलीस निरीक्षक नाळे साहेबांना बोललो की मोजणीच्या संदर्भातला आजचा आणि उद्याचा जो तुमचा निर्णय आहे तो तुम्ही त्यांना कळवा की ती मोजणी थांबवा. तुम्ही परवा दिवशी लावा, उद्या लावा, मंत्री महोदयांसोबत बैठक लावा. सगळे शेतकरी आम्ही त्या ठिकाणी आमच्या पदर खर्चाने जाऊ आणि पदर खर्चाने जाऊन आम्ही चर्चा करू त्यांची. परंतु तुम्ही डायरेक्ट येऊन जर का घुसून जर आम्ही जर का अतिरेकी असल्यासारखी जर वागणूक तुम्ही आम्हाला देणार असेल तर कुठलाही शेतकरी या ठिकाणी थांबणार नाही किंवा स्वस्त बसणार नाही. त्यामुळं प्रशासनाने या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करून वरिष्ठ पातळीवरती मला वाटतं की या ठिकाणी जे उपस्थित अधिकारी आहेत यांनी अजून आपली त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. हे चर्चेच्या अगोदर आपलं सुरू होतं की आता आपण प्रशासनाच्या आज त्यांनी काही चर्चा केली, त्यांना अजून काय करायचं आहे ते सांगतील आपल्याला. त्या दिशेने आपण ठरवूया पुढे काय करायचं आहे. परंतु या ठिकाणचा सगळ्या शेतकऱ्यांनी ठाम निश्चय केलेला आहे की या ठिकाणी ही मोजणी आमच्या अन्यायकारक आहे. ऍक्च्युली त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा चुकीच्या माहित्या पुरवलेल्या आहेत. या ठिकाणी असणारी संपादित जमिनीला सगळं कंपाऊंड या उजनी धरणाने पूर्वीच मारून ठेवलेला आहे. त्यामुळं अधिकाऱ्यांना सुद्धा चुकीच्या माहित्या पुरवल्या जाते त्या की आम्हाला जमीन मोजू द्या, किती आहे बघू द्या, तिथं घरं किती आहे, ती फॉरेस्टची जमीन किती आहे, हे सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, त्यांना सगळं माहिती आहे. फक्त हे चुकीच्या पद्धतीनं हे मुस्कटदाबी करायचे, शेतकऱ्यांना जमीन ताब्यात घ्यायचा त्यांचा डाव आहे. परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं की आपण या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला गोळ्या जरी घातल्या तरी आपण त्या सहन करायच्या, मरायचं इथं, परंतु आपण त्या मोजणीला त्या ठिकाणी विरोध करायचा, अशा पद्धतीचा या ठिकाणी निर्णय या सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे प्रशासनाला माझी विनंती राहील की आपण संबंधित विभागाशी चर्चा करून वरिष्ठ पातळीवरती आपण त्या ठिकाणी चर्चा करावी. जे या ठिकाणी आज मला वाटतं काहीतरी 150 पोलीस प्लस त्यांच्या उजनी धरणाचे काही कर्मचारी सगळे हे
शेतकऱ्यांवरती दबाव टाकण्याचाच हा प्रयत्न आहे. कारण ह्याच्या आधी तुमचं 2-4 कर्मचारी आले असते तरी जर सामंजस्याने ह्याच्यात काही निर्णय झाला असतं तर काय पोलिसांची तरी गरज होती किंवा अजून कोणाची गरज होती. ऑफिस आणि उजनी धरणाचं ऑफिस आणि आमचं शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकलं असतं. परंतु यांना त्या ठिकाणी शेतकऱ्याला विश्वासात घ्यायचं नाही, शेतकऱ्यांना इथून हाकलून लावायचं आहे, अशा पद्धतीचं नियोजन यांनी केलेलं दिसतंय. कारण ह्याच्यामध्ये एकच सांगितलं जातंय की आम्हाला सीएम कडनं दबाव आहे, सीएम कडनं मेसेज आहेत, कसल्याही परिस्थितीत ह्यांना हुसकावून लावा आणि ह्या जमिनी ताब्यात घ्या. अशा पद्धतीची जर तुम्ही या ठिकाणी जर का आमच्यावर अन्याय करणार असाल, ह्या शेतकऱ्यांना जर देशोधडी लावणार असाल तर या ठिकाणचा शेतकरी कुठलाही ती गोष्ट सहन करणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की इथं काय जरी झालं तरी चालेल, पण ठामपणाने आपण त्या ठिकाणी त्यांना या मोजणीला विरोध त्या ठिकाणी आमचा निश्चितपणे राहील. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आलेल्या अधिकाऱ्यांना पण आम्ही त्यांच्याशी आता चर्चा करू, काय त्यांच्याकडे मेसेज आहेत किंवा पुढे काय करायचं आहे ती चर्चा आता या ठिकाणी अधिकाऱ्यांसोबत करण्यात येईल.